आजपासून हिंदूंचा शक्ती उत्सव शारदीय नवरात्राची देशभरात सुरुवात. घरोघरी घटस्थापना आणि देवीची आराधना. नवरात्रीपासून देशात जीएसटी बचत उत्सव. व्यापारी उद्योजक युवांना होणार फायदा. सोमवारपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार. टीव्ही, फ्रीज, गाड्या, घर, बाईक, पर्यटन स्वस्त होणार. जीवनावश्यक वस्तूही होणार स्वस्त. पंतप्रधान मोदींच्या निर्णयामुळे देशवासियांना दिलासा. लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांना होणार फायदा. मेड इन इंडिया वस्तूच खरेदी करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. पंतप्रधान मोदींच्या क्रांतिकारी निर्णय. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. सोलापुरात पडळकरांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक. जोरदार घोषणाबाजी करत प्रतिमेला मारले जोडे. जरांगेंच्या मागे शरद पवार, एकनाथ शिंदेंचा हात. नवनाथ वाघमारे यांचा घणाघाती आरोप. आरक्षण ओबीसी मधूनच घेणार. मनोज जरांगे यांचं वक्तव्य. गुरगुर करणाऱ्यांचा हिशोब करू. मनोज जरांगेंचा इशारा. जालन्यात मराठा आंदोलकांकडून सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न. मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. लक्ष्मण हाके संदर्भात कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख. हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिल्याचंही नमूद. शिवसेना नेते सदा सरवणकरांच्या वक्तव्यानं वादाची चिन्ह. आमदार असताना 2 कोटी मिळतात तर आमदार नसतानाही 20 कोटी मिळत असल्याचा दावा. परमेश्वरानं उपकार केले, आम्हाला आरक्षण दिलं नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा. मी ब्राह्मण, मात्र महाराष्ट्रात ब्राह्मणांना महत्त्व नसल्याचंही विधान. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतंय. खासदार अमोल कोल्हेंचा राज्य सरकारवर निशाणा.